शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ सुरू झाल्याची माहिती मिळते। शरद पवारांना सोडण्यासाठी खासदारांना फोन केल्याची चर्चा आहे। बाप लेकीला सोडून अजितदादांकडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या खासदारांना फोन केल्याची माहिती मिळते। खासदारांना फोन आल्यामुळे सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती मिळते। तर पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ। काकांच्या खासदारांसाठी पुतण्याचे फिल्डे। शरद पवारांना सोडून येण्यासाठी खासदारांना फोन। विधानसभा निवडणुकीत पवार काका पुतण्यांमध्ये अजित पवार यांनी बाजी मारल्यानंतर आता राष्ट्रवादीत मिशन घड्याळ सुरू झाल्याची चर्चा आहे। शरद पवारांच्या पक्षाकडे असलेले 8 खासदार राष्ट्रवादीत ओढण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाकडून फोन सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे। पवार बाप लेकीला सोडून अजितदादांसोबत या असे फोन सुरू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। दिल्लीतल्या नेत्या सोनिया दुहान यांच्यावर फोडाफोडीची जबाबदारी दिल्याचा आरोप खासदार अमर काळेंनी केलाय। त्यांच्या माध्यमातून एकच प्रस्ताव आला होता की आपण 7ही लोकांनी जे एनसीपीचे 8 लोक म्हणजे आता सुप्रियाताई सोडून 7 लोक तुम्ही सर्वांनी सत्तेसोबत आलं पाहिजे आणि अजित पवार गटामध्ये आपण येऊन अजितदादांच्या गटाला समर्थन देऊन 7ही लोकांनी आपण अजितदादांच्या माध्यमातून एनडीएला समर्थन दिलं पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रपोजल त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आलेलं होतं। जितेंद्र आव्हाड यांनी या आरोपांना दुजोरा दिलाय। संसद सभागृहाच्या बाहेर खासदारांना तशी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट आव्हाडांनी केलाय। ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे। आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, काय मला कळत नाही। म्हणजे लोकांच्या मनात काय उलटं सुलटं चालू असतं तेच कळत नाही। पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोंबाम करा, एकत्र येतात। आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही। राष्ट्रवादीचा सध्या एकच खासदार आहे। शरद पवारांचे खासदार फोडल्यास केंद्रात मंत्रीपद मिळेल या आशेनं अजित पवारांनी फोडाफोडी सुरू केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे। झालं ना, तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलाय? त्याचे फोडा, त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा। या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळ्याकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या। शरद पवारांसोबतच्या खासदारांना कोणताही संपर्क केला नसून अनेक खासदार उलट अजित पवारांनाच फोन करत असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय। पवार साहेबाकडे निवडून आलेले खासदार असतील, आमदार असतील, या सर्वांची इच्छा आहे की ते अजितदादाच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं। पण काही लोकांच्या पोटामध्ये दुखण्याचं काम आहे, कारण त्यांना अजितदादाचं नेतृत्व नकोय। ते लोक अशा पद्धतीचे विधानं करतात, कारण अजितदादाच्या नेतृत्वात काम करावयाची वेळ आली तर शिस्तीत काम करावं लागतं, मग त्यांना स्वातंत्र्य राहत नाही। ही अशी लोक आहेत जे अजितदादाच्या नेतृत्वाला द्वेष करतात। हीच लोक अशा पद्धतीचे विधान तिकडे करू शकतात। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदारांना कोणीही संपर्क केला नसल्याचा दावा केला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराजय, जनतेने दाखवलेली त्यांची जागा, याच्यामुळे हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी जी काय बैठक बोलवली त्या बैठकीतून सनसनाटी काहीतरी वृत्त बाहेर यावं याच्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे। यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक तथ्य नाही। लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने मी दिल्ली जात असतो, अनेक जण भेटत असतात, अनेक वर्षाचे सहकार्य आहेत, विचारपूस करण्याखेरीज या बाबतीमध्ये इतर काही घडलेलं नाही। पण
कोणी कोणाच्या जवळ संपर्क करून काय काय चर्चा केली याची माहिती माझ्याकडे आहे. योग्य वेळेला या संदर्भातला मी माहिती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नक्की त्या ठिकाणी ठेवेल. सत्ता नसल्यानं राष्ट्रवादीच्या काही खासदारांमध्ये अस्वस्थता असणं साहजिकच आहे. पण ही अस्वस्थता हेरून पवार पुतण्यानं खासदारांसाठी फिल्डिंग लावणं धोकादायक आहे. शरद पवार फोडाफोडी रोखण्यासाठी तटबंदी नक्कीच करतील यात शंका नाही. उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली.